श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, भगवान श्रीहरी विष्णू यांनी नारद मुनींना मनुष्याच्या अशा 3 लक्षणांबद्दल सांगितलं आहे. जर कोणामध्ये हे 3 लक्षणं असतील तर असा मनुष्य त्याच्या आयुष्यात कधीच दुःखी राहत नाही. मृत्यूपश्चात त्याला मोक्षाची प्राप्ती होते आणि तो कधीच नरकात जात नाही. या 3 लक्षणांबद्दल सांगत असताना भगवान श्रीहरी विष्णू यांनी एक कथा सांगितली आहे, जी कथा तुम्ही अवश्य ऐकायला पाहिजे. एका गावामध्ये एक खूपच भाग्यशाली राजाराम नावाचा शूद्र राहत होता, जो कधीच कोणत्याही गोष्टीची लालच करत नव्हता. तो खूपच गरीब होता व भिक्षा मागून त्याचे जीवन व्यतीत करत होता. त्याच्याजवळ फक्त 2च फाटलेले वस्त्र होते. त्याला कधीच कोणत्याही गोष्टीचा अधिक लोभ झाला नाही. तो गरीब होता, पण चुकीच्या मार्गाने कधीच धन कमवत नव्हता. तो कधीच कोणतंही पापकर्म करत नव्हता आणि पैसे कमवण्यासाठी कोणतेही वाईट कर्म करत नव्हता. एकदा भगवान श्रीहरी विष्णू यांनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरवलं आणि जेव्हा तो शूद्र नदीमध्ये स्नान करण्यासाठी गेला, तेव्हा देवाने 2 सुंदर वस्त्र नदीच्या काठावर ठेवले आणि जेव्हा तो शूद्र स्नान करून नदीतून बाहेर आला, तेव्हा त्याची नजर त्या वस्त्रावर पडली. ते सुंदर वस्त्र पाहून त्या शूद्राच्या मनात लालच आलं नाही. त्यानं विचार केला की हे वस्त्र दुसऱ्याचे असतील आणि कोणीतरी हे वस्त्र इथं विसरून गेला असेल. असा विचार करून तो गुपचूप तिथून निघून गेला. त्यानंतर देवाने आणखी एक परीक्षा घेण्याचा विचार केला व त्यानंतर देवाने एका फळामध्ये सोन्याच्या मोहरा टाकून ते फळ एका झाडाच्या खाली ठेवले. जेव्हा तो शूद्र त्या वृक्षाखाली आला, तेव्हा त्याला ते सुंदर फळ दिसलं आणि जेव्हा त्याने ते फळ उचललं, तेव्हा त्यानं पाहिलं की त्या फळाच्या आत सोन्याच्या मोहरा आहेत. त्या फळाला हातात घेऊन तो शूद्र विचार करू लागला, खूपच आश्चर्याची गोष्ट आहे. या फळाच्या आतमध्ये सोन्याच्या मोहरा कोणी ठेवल्या असतील? हे तर कुठल्या तरी चोराचं काम दिसत आहे. असं म्हणत त्याने ते फळ तिथंच ठेवून दिलं आणि विचार करू लागला की जर मी या फळामध्ये असलेल्या सोन्याच्या मोहऱ्या घेतल्या तर माझ्यामध्ये लालच उत्पन्न होईल आणि या धनाची रक्षा करण्यासाठी मला खूपच संकटाचा सामना करावा लागेल. बिना कार्य करता प्राप्त झालेले धन अहंकार निर्माण करतो. मनुष्याला जेवढा लोभ होतो त्याचा लालच तेवढाच वाढत जातो. लालचमध्ये असलेल्या मनुष्याला नेहमी नरकातच राहावं लागतं. जर मी या सोन्याच्या मोहरा घरी घेऊन गेलो तर ही सोन्याची मोहरा पाहून माझ्या पत्नीची आणि पुत्राची बुद्धीसुद्धा भ्रष्ट होईल, ज्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा अहंकाराची भावना जागृत होईल आणि अहंकारातून क्रोधाची उत्पत्ती होत असते व त्यामुळे घरामध्ये क्लेश होतो. अहंकार, लालच आणि क्रोध केल्याने पुण्य नष्ट होतात आणि त्यामुळेच माझे जीवनभराची तपश्चर्या नष्ट होईल. माझी तपश्चर्या नष्ट झाल्यानंतर मी सुद्धा पापीच बनेल. असा विचार करून त्या शूद्राने ते फळ तिथेच जमिनीवर ठेवून दिलं आणि गुपचाप तिथून निघून गेला. त्यावेळेला आकाशातून सर्व देवता त्या शूद्राला पाहून त्याची प्रशंसा करत होते. देवाने आणखी एकदा त्या शूद्राची परीक्षा घेण्याचा विचार केला आणि एका साधूचा वेश धारण करून देव त्या शूद्राच्या गावामध्ये गेले व त्यानंतर देव लोकांना त्यांचे भविष्य सांगू लागले. सर्व गावातील लोक त्या साधूची चर्चा करू लागले आणि ही गोष्ट सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. जेव्हा ही गोष्ट त्या शूद्राच्या पत्नीला समजली, तेव्हा ती सुद्धा त्या साधूच्या जवळ आली आणि साधूला तिच्या भाग्याबद्दल विचारू लागली. तेव्हा त्या साधूने सांगितलं, हे पुण्यवान स्त्री, देवाने आज तुझ्यासाठी खूप काही दिलं होतं, परंतु तुझ्या मूर्ख नवऱ्याने त्याचा त्याग केला आहे. त्याने ते धन तिथंच फेकून दिलं आहे. तुझ्या घरामध्ये धनाची खूप कमतरता आहे. तुझा नवरा जेव्हापर्यंत जिवंत आहे तेव्हापर्यंत तुला दारिद्र्य भोगावे लागणार आहे. हे पुण्यवान स्त्री, तू आत्ताच तुझ्या घरी जा आणि तुझ्या नवऱ्याला झाडाखाली सापडलेल्या धनाबद्दल विचार. तेव्हा त्या शूद्राची पत्नी धावतच तिच्या घरी गेली आणि नवऱ्याला विचारू लागली, अहो, तुम्हाला आज एका झाडाखाली खूप सारं धन मिळालं होतं. तुम्ही ते फेकून का दिलं? देवाने दिलेल्या धनाला कोणी लाथ कशी मारू शकतो? तुम्ही असं का केलं? पत्नीचं असं बोलणं ऐकून तो शूद्र विचार करू लागला, तुला ही गोष्ट कोणी सांगितली?
तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला त्या साधूबद्दल सांगितलं. त्यानंतर तो शूद्र विचार करू लागला, ही गोष्ट कोणी सांगितली. तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला त्या साधूबद्दल सांगितलं. त्यानंतर तो शूद्र त्याच्या पत्नीला घेऊन त्या साधूजवळ गेला. साधूजवळ गेल्यानंतर त्या शूद्राने साधूला विचारले, हे साधू महात्मा, तुम्हाला ही गोष्ट कशी समजली? तेव्हा ते साधू म्हणाले, हे पुत्र, आज तुला खूप साऱ्या धनाची प्राप्ती झाली होती. देवाने तुझी गरिबी दूर करण्यासाठी एका फळामध्ये सोन्याच्या मोहरा ठेवल्या होत्या. तू देवाचा अपमान करत त्या सोन्याच्या मोहरा फेकून दिल्या आहेस. तू असं का केलं आहेस? मला असं वाटत आहे की तुला दरिद्रता आवडत आहे. धनाशिवाय या जगात जगणं खूप कठीण असतं. त्यामुळे तू ताबडतोब जा आणि त्या फळातील त्या सोन्याच्या मोहरा घेऊन परत ये. तेव्हा तो शूद्र म्हणाला, हे साधू महात्मा, मला धनाची कोणतीच इच्छा नाही. धन संसार बंधनात टाकणारं एक मायाजाल आहे. जो पण मनुष्य धनाची लालच करतो त्याचा उद्धार कधीच होत नाही. जेव्हा मनुष्याकडे खूप धन असतं तेव्हा त्याला चोर, नातेवाईक आणि राजापासून भीती वाटू लागते. सर्व लोक धनिक व्यक्तीला मारण्याची इच्छा ठेवत असतात. मग अशा परिस्थितीत धन मला सुख कसं प्रदान करू शकतं? धन प्राण्यांसाठी घातक आहे आणि धन पापाचं साधन आहे. धनवान व्यक्तीचं घर क्रोध, अहंकार आणि लोभ अशा गोष्टींनी भरलेलं असतं. धन दुर्गतीचे कारण आहे. तेव्हा तो साधू म्हणाला, हे शूद्र, ज्याच्याकडे धन असतं त्याच्याकडे मित्र असतात. ज्याच्याकडे धन असतं त्याला सर्वजण माणसं मान देत असतात. ज्याच्याकडे धन असतो त्याचे भाऊ बहीणसुद्धा त्याच्यापासून लांब जात नाही. उत्तम कुळ, रूप, सुख आणि यश हे सर्व धनवान व्यक्तीलाच प्राप्त होत असतात. ज्याच्याजवळ धन नाही अशा व्यक्तीला त्याचे पुत्र आणि पत्नीसुद्धा सोडून जातात. जो जन्मापासूनच गरीब आहे त्याला अनेक दुःख भोगावे लागतात. स्वर्गप्राप्तीसाठी जे धर्मकार्य केले जातात त्याच्यासाठी सुद्धा धनाची आवश्यकता असते. धनाचा अभाव असल्यावर व्यक्ती स्वर्गाला सुद्धा प्राप्त करू शकत नाही. दान केल्यामुळे व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती होत असते, परंतु निर्धन व्यक्तीजवळ धन नसते, त्यामुळे तो दानसुद्धा करू शकत नाही. मग अशा परिस्थितीत त्याला मोक्ष कसा मिळेल? रोगाचे निवारण, त्याचबरोबर शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी धनाची आवश्यकता असते. धनाशिवाय शत्रूवर सुद्धा विजय प्राप्त करणे अशक्यच आहे. धन असल्यावर तुम्ही दानधर्म करून शीघ्र स्वर्गाची प्राप्ती करून घेऊ शकता. मग असं असताना तू धनाचा त्याग का करत आहेस? तेव्हा तो शूद्र म्हणाला, हे महात्मा, कामनांचा त्याग करूनच या व्रताचे पालन होत असते. जो त्याच्या कामनांना त्याग करत असतो त्याला कोणतेही व्रत करण्याची गरज नाही. जो क्रोधाचा त्याग करतो त्याला सर्व तीर्थाच्या दर्शनाचे फळ मिळतं. जो दया करतो त्याला जपाचं फळ मिळतं. आणि सर्वात मोठी संपत्ती आहे संतोष. जो संतुष्ट असतो तोच जगामध्ये सर्वात मोठा धनवान आहे. आणि अहिंसा सर्वात मोठी सिद्धी आहे. जो कधीच हिंसा करत नाही त्याला सिद्धी प्राप्त होत असते. माझ्यासाठी मी जे भिक्षा मागून अन्न मिळवतो ते अमृता समान आहे. उपवास माझ्यासाठी एक चांगली तपश्चर्या आहे आणि संतोष माझ्यासाठी सर्वात मोठा भोग आहे. आणि एका कवडीचे दान हे माझ्यासारख्या व्यक्तीसाठी मोठं दान आहे. माझ्या सामर्थ्यानुसार मी जे काही दान करतो तोच सर्वात मोठे दान आहे. परस्त्री माते समान आहे आणि परधन माती समान आहे. हे साधू महात्मा, याच कारणामुळे मी ते धन घेतलं नाही. मी तुम्हाला सर्व खरं खरं सांगतो. कपड्यावर चिखल लागल्यावर त्याला धुण्यापेक्षा चांगलं आहे चिखलापासूनच दूरच राहावे. त्याच प्रकारे दुसऱ्याचे धन हे चिखला समान आहे. त्याला मी माझ्या शरीराला लावून माझ्या शरीराला घाण का करू? त्या शूद्राचं असं बोलणं ऐकून आकाशातील सर्व देवता प्रसन्न झाले आणि त्याच्या डोक्यावर फुलांचा वर्षाव करू लागले. लगेचच आकाशातून एक विमान खाली उतरते ज्यामध्ये देवता बसले होते. सर्व देवतांनी त्या शूद्राला म्हटलं, हे धर्मात्मा, तुम्ही या विमानात बसा आणि सत्यलोकात येऊन दिव्य भोगांचा उपभोग करा. तुम्ही जीवनात खूपच पुण्य केलं आहे आणि त्यामुळे तुम्ही अनंत कारणासाठी सत्यलोकामध्ये निवास करू शकता. हे दिव्य दृश्य पाहून तो शूद्र साधूकडे पाहून बोलू लागला, हे साधू, तुम्ही कोण आहात?
तुम्हाला माझ्याबद्दल एवढं सर्व कसं समजलं? तुम्ही नक्कीच कुठले तरी देवता आहात. तुम्ही या साधूच्या वेशात भगवान श्रीहरी विष्णू किंवा ब्रह्मा आहात. कृपया तुम्ही मला तुमचे दर्शन द्या. त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू साधूचे रूप सोडून त्याच्या खऱ्या रूपामध्ये आले आणि म्हणू लागले, हे धर्मात्मा, मी साक्षात विष्णू आहे. तुझ्यासाठी आचरण्याची परीक्षा घेण्यासाठी मी स्वतः इथे आलो होतो. आता तू तुझ्या परिवारासोबत या विमानात बसून सत्यलोकात येऊन तिकडे जाऊन सुखाचा उपभोग घे. त्यानंतर तो शूद्र दिव्य वस्त्र व दिव्य आभूषण यांनी सुशोभित होऊन त्या सुंदर विमानात बसला आणि सत्यलोकांसाठी निघाला. तर मित्रांनो, अशा प्रकारे लालचीपणाचा त्याग करून त्या शूद्राचे सर्व परिवाराला मोक्षाची प्राप्ती झाली. जो पण मनुष्य लालचीपणाचा त्याग करून संतोष राहून जीवन जगत असतो त्याला मोक्षाची प्राप्ती निश्चितच होत असते. मित्रांनो, व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच तुम्ही चॅनेलवर जर नवीन असाल तर आपल्या कृपादृष्टी या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.